एकही सुट्टा कामा नाही, कोणची कोठडी मिळून दे. ते कोठडी फेठडीचं आम्हाला माहित नाही, कारण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि त्यातलं माहित नाही कोणचीला काय आणि कशाला काय. त्याच्यामुळं तो तपासाचा भाग आहे, न्यायदेवतेचा भाग आहे, न्याय मंदिराचा भाग आहे, तो न्यायालयाचा विषय आहे. पण न्यायालय आता यांना कोणाला सोडणार नाही ही आशा आहे. आणि याच्या पलीकडची सगळ्यात मोठी आशा आणि अपेक्षा फडणवीस साहेबांकडून, कारण त्यांनी ना शब्द दिलेला की एकही आरोपी सुटू देणार, आणि त्या शब्दावरती मराठी शांत आहेत. मराठ्यांना पुन्हा छेडायचं काम मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ पण नाही. याचं कारण आणखीन एक आहे की तुमच्या घरी फडणवीस साहेब देशमुख कुटुंब आलं होतं, हो, आणि ते तुमच्या आशेवरती की एक आरोपी सुटणार नाही. जर त्यातला सुटला ना, देशमुख कुटुंबाचा सगळ्या मर्र झाला म्हणून समजा. हो, आणि तुम्ही कुटुंब तुमच्या घरी आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही देशमुख कुटुंबाचा अपमान नाही करू शकत. तुम्ही बोलून घेऊन जर अपमान केला, एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा जर अपमान केला, तर त्याचे फळ तुम्हाला भोगावं लागेल.